हा, मी डॉक्टर पूरणचंद्र मेश्राम. मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा माजी कुलसचिव आणि बाबू हरदासजी आवळे प्रतिष्ठान त्याचा मी जनरल सेक्रेटरी आहे. तर आजची जी पत्रकार परिषद जी आहे ती बाबू हरदासजी आवळे सामाजिक भवन बचाव संघर्ष समितीच्या वतीनं ही परिषद आयोजित होती. या संघर्ष समितीमध्ये आंबेडकरी समाजातील ज्या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांचे प्रतिनिधी या समितीमध्ये आहेत. आणि या समितीच्या वतीनं आजची ही जी प्रेस कॉन्फरन्स आहे, पत्रपरिषद आहे, ती आम्ही आयोजित केली होती. त्या पाठीमागचं कारण असं आहे की 3 ऑक्टोबरला उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊतजी यांनी जे पाटणकर चौकामध्ये हरिभाऊ आवळे यांचं जे सामाजिक भवन आहे त्याचं जे बांधकाम अंतिम टप्प्यामध्ये आहे त्या भवनाचं त्यांनी त्या ठिकाणी उद्घाटन केलं. आणि उद्घाटन करून ते भवन आपल्या मर्जीतल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये सोपवण्यासाठी त्यांनी एक आवळे विचार मंच नावाची संस्था स्थापन करून तिथे त्यांना ते भवन सोपवण्याचा त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि त्यांच्या वतीने तो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आवळे बाबू सामाजिक भवन जे आहे ते बाबू हरदासजी आवळे प्रतिष्ठान जे आहे त्या प्रतिष्ठानच्या मागणीमुळे आणि मागील 20 वर्षापासून ह्या प्रतिष्ठाननी केलेल्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी ते आवळे सामाजिक भवन उभं झालेलं आहे. 2014ला एक जागा निवडण्यात आली होती लष्करी बागला स्वस्तिक शाळेच्या पाठीमागे. त्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम सुद्धा ह्या प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्यावर अध्यक्ष भाऊ लोखंडे होते, रणजित मेश्राम सेक्रेटरी उपाध्यक्ष होते, जामगडे सेक्रेटरी होते आणि नितीन राऊत यांनी त्या ठिकाणी भूमिपूजन केलेलं होतं. परंतु ती जागा बरोबर नसल्यामुळे आणि ती नाल्याच्या वर ते बांधकाम होत असल्यामुळे चांगली जागा निवडावी अशी आम्ही मागणी केली. तेव्हा ही जागा रद्द करण्यात आली आणि नंतर एक पाटणकर चौक जो आहे त्या पाटणकर चौकामध्ये एक नवीन जागा शोधून त्या ठिकाणी आवळे बाबूंचं सामाजिक भवन बांधण्याचं ठरविण्यात आलं. त्यावेळेस मिलिंद माने जे आहेत ते आमदार होते, कारण मध्यंतरीच्या काळात त्या काळामध्ये आपले नितीन राऊत निवडणुकीत पडले आणि मग प्रतिष्ठानची सगळी मंडळी आम्ही त्यांना भेटायला गेलो. मग त्यांनी ती जागा अतिक्रमणमध्ये होती ते अतिक्रमण हटवलं, शासनाकडून ती जागा मिळवून घेतली आणि 2 कोटी रुपये त्या भवनासाठी मंजूर करून त्या ठिकाणी ते भवन उभं झालं. काही काम त्याचं अपूर्ण होतं, तरी मध्यंतरी करोना पिरियड आला होता आणि या ठिकाणी पुन्हा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यामुळे ते काम त्यावेळेस अंतिम टप्प्यात आलं नाही. आता ते काम पूर्ण टप्प्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये होतं आणि तिथे अद्यापही आवळे बाबूंचा पुतळा सुद्धा अद्यापर्यंत बसलेला नाही आहे. काम अपूर्ण असताना, अर्धवट असताना, त्या ठिकाणी बाबू हरदासजी आवळे यांचा पुतळा सुद्धा बसला नसताना आचारसंहिता येणार आहे आणि हे सामाजिक भवन मी बांधलं त्याचं राजकीय श्रेय आपल्याला मिळावं आणि हे भवन जे आहे ते आपल्या कार्यकर्त्यांच्या कब्जात जावं या गैरहेतूने मागच्या 3 ऑक्टोबरला आमदार नितीन राऊत यांनी त्याचं लपून छपून थातूर मातूर उद्घाटन करून टाकलं आणि तिथे आपल्या नावाचा दगड ठोकून दिला. वास्तविक वाता हे सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून हे भवन बनण्यात आलेलं आहे आणि नागपूर सुधार प्रन्यास हे भवन बांधत आहे. तर नागपूर सुधार प्रन्यासनी जेव्हा हे बांधकाम कंप्लीट करेल तेव्हा हे भवन जे आहे त्यांना सामाजिक न्याय विभागाला हस्तांतरित करावं लागतं आणि ते हस्तांतरित झाल्यानंतर मग सामाजिक न्याय विभाग त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करतो. अशी एक शासकीय कार्यपद्धती आहे. जसं की आपण तिथे डॉक्टर आंबेडकर कन्व्हेन्शन हॉल पाहतो, तो कन्व्हेन्शन हॉल सुद्धा सामाजिक न्याय निधीतूनच झाला. एनआयटीनी बांधला, तो सामाजिक न्याय विभागाला कन्वर्ट झाला आणि नंतर तिथे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. तीच प्रक्रिया सुद्धा या सामाजिक भवनाला करणे आवश्यक आहे. परंतु ती प्रक्रिया सगळी बाजूला ठेवून सामाजिक न्याय विभागाला माहिती नाही, एनआयटीला माहिती नाही, कुणाला माहिती न होऊ देता स्वतः खाजगी खर्चाने दगड बनवला आणि त्या भवनामध्ये तो दगड लावून
तिथे त्याचं उद्घाटन सुद्धा करून टाकलं आणि ते आपल्या कार्यकर्त्यांचं एक थातुरमातुर कागदावर विचारमंच करून त्या विचारमंचला सुद्धा म्हटलं की आता तुम्ही हे भवन सांभाळा. तर अशा पद्धतीनं बेकायदेशीर अतिक्रमण, बेकायदेशीर त्याचं उद्घाटन करून हे आवळे बाबूंचं जे श्रद्धास्थळ आहे ते आपल्या कार्यकर्त्यांना हातामध्ये सोपवायचं, त्याचं अप्रत्यक्षपणे काँग्रेसीकरण करण्याचं एक प्रकारचं कुटील कारस्थान त्या ठिकाणी या आमदारांच्या हस्ते झालेलं आहे. त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही 3 ऑक्टोबरला त्याच दिवशी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याच्या वतीनं इकडे उद्घाटन सुरू असताना आम्ही त्याच्यावर निदर्शने केले, त्या गोष्टीचा निषेध केला, NITला कंप्लेंट केली, सामाजिक न्याय विभागाला तक्रार केली, पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली की ते अनधिकृत बांधकाम कार्यक्रम आहे. असं कोणत्याही आमदाराला कोणत्याही शासकीय भवनाचं असं जाऊन इनॉग्रेशन करता येत नाही शासनाच्या परवानगीशिवाय. आणि म्हणून हे मुळात आवळे बाबूंचं जे मिशन आहे, आवळे बाबूंचं ते दर्शन आहे, आवळे बाबूंचे जे विचार आहेत ते नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या भवनाचा उपयोग व्हावा म्हणून त्या उद्देशाने ते भवन उभारण्यात आलं. परंतु याचं राजकीयकरण करून त्याचं व्यवसायीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या कार्यकर्त्यांना भवन सोपवण्यासाठी ते भवन हडपण्याच्या उद्देशानं अशा पद्धतीनं त्याचं थातुरमातुर उद्घाटन केलेलं आहे. आम्ही त्याचा निषेध करतो, त्याचा विरोध करतो आणि पुन्हा हे भवन ज्या पद्धतीने नियोजित आहे तिथे आवळे बाबूचा पुतळा बसवून काम परिपूर्ण करून सामाजिक न्याय विभागाने ते आपल्या कब्जात घ्यावं, त्याचं रिसर उद्घाटन करावं आणि जे प्रतिष्ठानच्या प्रयत्नामुळे हे जे भवन उभं झालं त्या प्रतिष्ठानला हे मिळावं या मागणीसाठी आम्ही आता जन आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. येणाऱ्या 30 ऑक्टोबरला आम्ही आवळेबाबू चौकामध्ये, आवळेबाबूचा पुतळा जो आहे कमाल चौकामध्ये, तिथे आम्ही या संघर्ष समितीच्या वतीने एक धरणे आंदोलन ठेवलेलं आहे आणि तिथे त्या ठिकाणी जाहीर सभा सुद्धा होईल आणि वस्त्या वस्त्यामध्ये जाऊन उत्तर नागपूरच्या विहारामध्ये जाऊन आम्ही जनजागृती करू आणि जे तिथले बौद्ध विहार आहे, बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडेचे सभागृह आहे, बाजीराव साखरेची ग्रंथालय आहे, जे काही सामाजिक भवन आहेत ते बिचारे मूळ आंबेडकरी कार्यकर्ते आहेत, निष्ठावान कार्यकर्ते आहेत, ज्यांनी आपल्या आयुष्यातली अनेक वर्ष या चळवळीसाठी घालवली आहेत, त्यांना बाजूला सारून आपल्या कार्यकर्त्यांना देण्याचं ज्या पद्धतीने षडयंत्र या ठिकाणी उत्तर नागपुरात सुरू आहे त्याचा एक जाहीर विरोध करण्यासाठी, त्याच्या विरुद्ध एक मोठी लढाई उत्तर नागपुरामध्ये उभी करण्यासाठी आम्ही लोकांनी आता या ठिकाणी संघर्ष समितीने तो निर्धार केलेला आहे आणि संकल्प केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आपलं आंदोलन सुरू केले. अच्छा 4 दिवस भरावे. म्हणून त्याचा राजकीय फायदा त्या भवनाचा मिळावा त्या उद्देशाने त्यांनी हे अनधिकृत उद्घाटन केलेलं आहे. परंतु आवळे बाबूचं स्मारक तयार होणं हे एक प्रकारे आवळे बाबूला मानणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांचं, लाखो जनसमुदायांचे ते श्रद्धास्थान आहे. अशा ठिकाणी एखाद्या मोठ्या महापुरुषाचं जर एखाद्या भवनाचं आपण उद्घाटन करतो, मग त्याचे जे मुलं आहेत, त्याच्या वारसदार आहेत, त्यांना बोलवलं जातं. आवळे बाबूंच्या विचारावर मोठा एखादा परिसंवाद आयोजित केला जातो. सगळ्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे की असं सामाजिक भवन बनवलं. असं न करता अशा पद्धतीने लपून छपून कार्यक्रम घेऊन ज्या पद्धतीनं इथे आमदार नितीन राऊत यांनी जे उद्घाटन केलेलं आहे, मला असं वाटतं की तो आंबेडकरी मुवमेंटसाठी फार मोठा काळा धब्बा लागलेला आहे आणि म्हणून तो धब्बा मिटावा आणि या दृष्टिकोनातून ते भवन खऱ्या अर्थानं प्रतिष्ठानच्या हातात मिळावं यासाठी आमचं हे आंदोलन आहे. आणि निवडणुका डोळ्यापुढे ठेवून त्यांनी जे काम केलेलं आहे, त्यांनी ह्या इश्यूला निवडणुकीचा इश्यू बनवायला नको होता. कारण निवडणुका आटोपतील, पुन्हा आता आचारसंहिता आटोपल्यानंतर निवडणुकांचे निकाल एका महिन्यामध्ये लागतील, कदाचित तुम्ही पुन्हा आमदार होऊ शकता किंवा पुन्हा मंत्री होऊ शकता. त्यामुळे घाई करण्याची आवश्यकता नव्हती. कोणी पुढे आमदार झाला असता किंवा तुम्ही मंत्री झाले असते तर त्याला उद्घाटन करता आलं असतं.
परंतु असं अर्धवट बांधकाम असताना, तिथे आवळेबाबूचा पुतळा सुद्धा बसवला नसताना, अशा परिस्थितीमध्ये एखाद्या बांधकामाचं आपण उद्घाटन करावं आणि महापुरुषाचं जे स्मृतीस्थळ आहे त्याचा अशा पद्धतीने सार्वजनिक अपमान करावा, हे फार योग्य नाही आहे. आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. की या मागे पाठीमागे कोणतेही राजकीय कारण नाही, तर हा सगळ्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक हा इश्यू आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा.